नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 5 जानेवारीच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग सुद्धा एकदम जबरदस्त आहे. इकडे मानी आणि काव्याचं चांगलंच मस्त असं बॉन्डिंग त्यांनी दाखवलेलं आहे आणि दुसरीकडे तर चक्क धनंजयने एक म्हणजे असा मस्त असा कॉमेडी गुड्डू नावाचा एक सिक्युरिटीवाला वॉचमन जीवाला पळवून लावण्यासाठी आणून ठेवलेला आहे. आणि जीवा ज्यावेळेस येतो, तर तेव्हा जीवा एकदम त्याच्याबरोबर अशी घट्ट मैत्रीच करून टाकतो त्या गुड्डूबरोबर. आणि त्यानंतर मित्रांनो त्यांनी इथे एक एकदम मस्त असा जबरदस्त सीन दाखवलेला आहे की जीवाने एवढी छान अशी नंदिनीसाठी रिक्षा तयार करून आणलेली असते, तिला मनवण्यासाठी आणि ती रिक्षा तो चक्क येऊन नंदिनीच्या गोल-गोल फिरवतो वगैरे. तिला छान इम्प्रेस करतो आणि मस्त हा भाग खरोखरच बघण्यासारखा आहे मित्रांनो. आणि त्याच वेळेला इकडे दुसरीकडे रम्या आणि वसू काव्याच्या तावडीतून थोडक्यातच वाचलेले आहेत मित्रांनो. म्हणजे ते जे काही त्यांचे पुरावे वगैरे असतात ते काव्याला दिसण्यापासून ते थोडक्यात वाचलेले आहेत. आणि त्यानंतर पार्थने तर चक्क काव्याला ओरडून म्हणजे धाडस करून तिच्यावरती ओरडून तिला सांगितलेलं आहे, की "तुम्ही इथं कशासाठी आलेला आहे? मला तुमची गरज नाहीये. तुम्ही जा इथून." तर मित्रांनो आजच्या भागामध्ये हे सगळं काही असं घडलेलं आहे. तर चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूयात. जीवाचं प्रतिबिंब त्याला म्हणत असतं, "काय रे, कसला भेंडी काय रे तू? काय जमतच नाही बघ तुला. तू काही सिनेमा वगैरे बघतोस का नाही? अरे हिरो हिरोईनला मिळवायचा काय-काय करतो रे? अरे बापाच्या लाथा खातो, दुनियाच्या बाता खातो. अरे विलन सोबत फायटिंग पण करतो. तू काय बघितलं नाहीस काय?" तर असं तो इकडे सगळं काही बोलत असतो म्हणजे त्याच्या प्रतिबिंबासोबत तो बोलत असतो. तर इकडे वरती बाल्कनीमध्ये शारदा नंदिनीला घेऊन येते आणि म्हणते, "इथे बघ जीवा काय करतोय ते." म्हणजे त्यांना इकडे वरून दिसत असतं, की जीवा एकटाच असं बोलत असतो. एकटाच बडबडत असतो त्या प्रतिबिंबासोबत आणि समोर कोणीच नाही असं त्यांना दिसत असतं. तर नंदिनीला सुद्धा ते बघितल्यानंतर धक्काच बसतो आणि ती म्हणते, "अगं, हे असं कोणाशी बोलतायत हे?" तर शारदा म्हणते, "अगं नंदिनी तुला कळत नाहीये का? त्यांना तुझा भास होतोय. अगं तू आहेस असं समजून ते स्वतःचीच वेड्यासारखं बोलतायत. असं आशाने आशाने त्यांच्या डोक्यावरती परिणाम होईल अगं." असं तिने म्हटल्यानंतर नंदिनी अजून घाबरते आणि म्हणते, "नाही, नाही असं नाही होणार." तर शारदा म्हणते, "असं व्हायला नको आहे ना तुला? मग त्यांना घरामध्ये घे. म्हणजे त्यांना असं स्वतःशीच वेड्यासारखं बोलायला नाही लागणार. आणि तुला कळतंय का नंदिनी मी काय म्हणते ते?" तर नंदिनीला आता थोडंसं ती चिडते आणि म्हणते, "हो, तुला काय म्हणायचंय ना ते मला बरोबर कळतंय. हे बघ आई, तू उगाच ना मला घोळात घेऊ नकोस. चल चालले मी." असं ती म्हणत असते आणि आतमध्येच चाललेली असते. तर शारदा म्हणते, "अगं तू कुठं चालली आहेस? जीवाला भेटायला चालली आहेस का?" तर नंदिनी म्हणते, "अगं नाही, मी ना आनंद निवासला चाललेली आहे." असं म्हटल्यानंतर शारदा तर चिडते आणि चिडून ती आतमध्येच निघून जाते. तर इकडे जीवा अजून सुद्धा त्या प्रतिबिंबासोबत बोलतच असतो. तर नंदिनी म्हणते, "जेव्हापासून हे जीवा आलेत ना, तेव्हापासून वेडच लावलंय सगळ्यांना आणि पण हे वेड्यासारखं असं बोलतायत काय?" असं ती म्हणत असते. तर इकडे आता जीवा म्हणजे त्याचं प्रतिबिंबासोबत तो बोलतच असतो आणि ते प्रतिबिंब त्याला म्हणत असतं, "अरे ₹100 चा टॉक टाईम दिलाय तुला, मोटिव्हेशनल. तुझ्या बायकोला मनवायला तो वापर. कळला काय तुला?" असं म्हणून ते बोलता-बोलता ते प्रतिबिंब असतं ते जरासं नंदिनीकडे लक्ष जातं त्याचं आणि ते जीवाला म्हणतं, "अरे भावा, तिकडे बघ, तुझी बायको बघते तुझ्याकडे. बघ, बघ." असं त्यानं म्हटल्यानंतर आता जीवा तिच्याकडे बघतो आणि नंदिनीला म्हणतो, "नंदिनी हाय, मी येऊ का?" असं तो विचारतो. तर तेव्हा नंदिनी परत चिडते आणि ती आतमध्येच निघून जाते. तर जेव्हा म्हणतो, "अरे यार, हिचा राग शांत होईल ना रे देवा?" आणि तो बाजूला बघतो तर त्याचं प्रतिबिंब सुद्धा तिथून गायब झालेलं असतं. तर जेव्हा म्हणतो, "अरे या या दोघांनी ना सुद्धा कल्टी मारली, पण मी कल्टी मारणार नाही. कारण मला माहिती आहे माझा प्रश्न सुद्धा नंदिनी आहे आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा नंदिनीचं आहे. कारण आय नो की यावरचं सोल्युशन सुद्धा नंदिनीच मला देणार. आय लव्ह यू नंदिनी." असं तो म्हणतो आणि एक फ्लाइंग किस सुद्धा नंदिनीच्या दिशेने टाकतो. तर इकडे आता परत त्यांनी देशमुखांच्या घरामधला सीन दाखवलेला आहे. काव्य आता मानिनीजवळ येऊन बसलेली असते. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते, "काव्या बाळा सॉरी, तुला ना इथे ना गेस्ट रूममध्ये येऊन राहावं लागतंय. अर्थात काही महिन्यांच्या पूर्वी मी स्वतःच तुला इथे राहायला लावलेलं होतं." असं ती बोलत असते. तर तेव्हा काव्या म्हणते, "अहो बास करा ना आता. नका ना एवढं वाईट वाटून घेऊ काकू. हे बघा त्या गोष्टींमुळे एक गोष्ट तर चांगली घडली आहे ना, की त्यामुळेच तर मला कळालं, की मला किती देशमुखांची ओढ वाटते ते. आणि हो, माझी या घरामध्ये एंट्री होणं हे मस्ट होतं आणि जी मी केलेली आहे. आता तुम्ही बघा या गेस्ट रूमपासून बेडरूमपर्यंतचा प्रवास ही काव्या कशी करते ते." आणि असं ती टिचकी वाजवूनच सांगते मित्रांनो. तर मानिनी म्हणते, "अगं मला खरं वाटलं होतं, की पार्थ भरपूर विरोध करेल तुला, पण तसं फार काही बोलला नाही तो. म्हणजे त्याला मान्य आहे तुझं इथं येणं." असं ती सांगते. तर तेव्हा काव्यसुद्धा खुश होते आणि म्हणते, "बाय द वे एक सांगायचं राहूनच गेलं तुम्हाला. माझ्याकडे ना एक सुपर पॉवर आलेली आहे मानिनी काकू." तर तेव्हा मानिनी म्हणते, "अरे बापरे! काय असते ती?" तर तेव्हा काव्या म्हणते, "दिव्य दृष्टी." तर मानिनी सुद्धा विचारते, "आणि काय आहे ती दिव्य दृष्टी?" तर काव्या म्हणते, "अहो काय आहे ना, मी मनात जे काही बोलायचे ना, ते देशमुखांना सगळं काही व्यवस्थित ऐकू जायचं. अगदी तसंच आता पार्थ देशमुख तिकडे बसून काय करत असतील, ते मी इथे बसून सांगू शकते, बघू शकते." असं तिने म्हटल्यानंतर मानिनी म्हणते, "अगं खरं की काय? बरं, सांग. आता पार्थ काय करत असेल?" असं तिने विचारल्यानंतर काव्या तिथून उठते आणि आपल्या दिव्य दृष्टीचा वापर करून सांगू लागते. म्हणते, "आता ना
ते माझ्या स्केच समोर उभे असतील. माझ्याशी बोलायचं नाहीये ना त्यांना, म्हणून स्केच बरोबर गप्पा मारत असतील. आणि इकडे बरोबर मित्रांनो पार्थ तिचा स्केच हातामध्ये धरून उभा असतो आणि तो म्हणत असतो, "तुम्ही समोर आलात ना, की मला सगळं काही आठवतं. तो दिवस, ती रात्र, लग्न झाल्यानंतर आपल्या नात्यातून तुम्ही सुटण्यासाठी केलेले प्रयत्न, मी माझ्या प्रेमाची शपथ घालून तुम्हाला केलेली अडवणूक, सगळं काही आठवतं. पण हे सगळं आठवलं ना, की स्वतःचीच लाज वाटते, गिल्ट येतो. का आलात तुम्ही?" आणि असं तो सगळं काही त्या फोटोसोबत बोलत असतो. आणि इकडे काव्या आता मानिनीला पुढे सांगू लागते. आता त्या फोटोसोबत पुरेशी चिडचिड करून झालेली असेल आता देशमुखांची आणि आता देशमुख शांत होतील. स्केचमधल्या माझ्याकडे बघतील आणि माझ्या स्केचवरून अलगद हात फिरवतील आणि असं इकडे पार्थ अगदी बरोबर तेच करतो. तर पार्थ आता पुढे बोलू लागतो, "जे काही झालेलं आहे ना, त्यावरून तुम्हाला कोणी काहीही बोललं ना, तर मला ते आवडणार नाही." तर इकडे काव्या हसूच लागते आणि मानिनी सुद्धा हसू लागते आणि म्हणते, "अगं सॉलिडच आहे, काय मस्त आहे हे. ही तुझी दिव्यदृष्टी जर का मला ती मिळाली ना, तर काय मज्जा येईल. आणि म्हणजे ना बघ ना, विक्रम आता नक्की कुठे आहेत किंवा माझ्यापासून काय खात आहेत, लपून काय खात आहेत कळेल ना मला. किती छान आहे ना?" असं म्हणून या दोघे सुद्धा हसतात. तर मानिनी पुढे म्हणते, "चला, अर्धी लढाई तर जिंकलेली आहे आपण." तर काव्या म्हणते, "नाही काकू, लढाई तर आत्ताच सुरू झालेली आहे. बोका आणि मांजरीच्या प्रेमाची लढाई. आणि आता तर पार्थ देशमुखांचं मन मला जर जिंकायचं आहे." तर मानिनी म्हणते, "चला, म्हणजे तुमचं मिशन तर सेट आहे आणि तिकडे माझं दुसरं कार्ट काय दिवे लावते ते काही माहिती नाही." तर काव्या म्हणते, "जीवा ना, अहो, आपण कशाला विचार करत बसायचं इथे? कॉल करूयात ना आपण सरळ त्याला. बघूया तो काय करतोय ते." असं म्हणून ती काव्या आता जीवाला कॉल लावते आणि इकडे जीवा तर बाहेरच बसलेला असतो अजून आणि तो लॉनमधल्या पाण्याने आपले तोंड वगैरे धुत असतो. तर तेव्हा काव्याचा व्हिडिओ कॉल त्या जीवाच्या मोबाईलवरती येतो आणि तो फोन उचलतो. तर तेव्हा इकडून मानिनी विचारते, "काय जीवा भाऊ, कसं चाललंय?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "एकदम बेस्ट चाललंय. मोहिते ना, मोहिते म्हणजे जंगी स्वागत. अगं काय प्रेमाने घेतलंय मला घरात त्यांनी." तर मानिनी म्हणते, "हो का? मग तू काय असं ऊन खायला बाहेर भटकतोयस का?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अगं आई, तसं नाही, तसं नाही. नंदिनीची आई आहे ना, ते घरात बसलं ना, की नुसतं सतत खायला आणून देते अगं. पुरी भाजी म्हणू नकोस, गाजराचा हलवा म्हणू नकोस, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, अगं विचारू नकोस काय काय गं. अगं खाऊन-खाऊन ना अगं पोट फुटायची वेळ आली आहे माझी." तर तेव्हा काव्या म्हणते, "वाह, वाह, वाह! झालं का? आता खरं काय ते बोल." असं या दोघी एकदमच म्हणतात. तर तेव्हा जेव्हा तर आता खरं सांगू लागतो. म्हणतो, "आईने ना प्रेमाने घरामध्ये घेतलं होतं आणि हिचा बाप." असं तो म्हणतो. तर तेव्हा मानिनी त्याच्यावरती ओरडते, "अरे जीवा." तर जेव्हा म्हणतो, आय मीन बाबा, बाबा, परमपूज्य पिताश्री त्यांनी ढकललं गं मला. मी पडलो ना, तर तेव्हा आता या दोघींना सुद्धा काळजी वाटू लागते जीवाची. तर मानिनी म्हणते, "मी एक काम करते, मी धनंजय भाऊजींच्या सोबत बोलते. मी कॉलच करते त्यांना." तर जेव्हा म्हणतो, "आई हे बघ प्लीज असं काही सुद्धा करू नकोस. ही माझी लढाई आहे. प्लीज मला लढू दे ती." तर मानिनी म्हणते, "बरं, ठीक आहे, पण तू काळजी घे. पण तुला काहीही लागलं ना, तर फोन कर प्लीज." तर काव्या म्हणते, "हो, झेपलं नाही ना, तर प्लीज परत सुद्धा ये. म्हणजे दुसरा काहीतरी मार्ग असेल ना, आपण तो विचार करूयात." तर जेव्हा म्हणतो, "अजिबात नाही. मी आता परत येईन ना, तर माझ्या बायकोचा, नंदिनीचा हात धरूनच." असं तो सांगत असतो. तर तेव्हा नंदिनी तिथं येते. तर जीवा आता म्हणतो, "1 सेकंद, 1 सेकंद. नंदिनी आलेली आहे. बाय, बाय." असं म्हणतो आता फोन ठेवून देतो. तर इकडे आता मानिनीला थोडंसं डोळ्यामध्ये तिच्या पाणी येतं आणि ती काव्याला आता म्हणते, "काव्या, एक काम कर ना तू, यामधलं एक बोट निवड ना." तर तेव्हा आता काव्या आता त्यामधलं एक बोट निवडते. तर मानिनी आता हसते आणि म्हणते, "नंदिनी जीवाला स्वीकारेलच." आणि तिने असं म्हटल्यानंतर काव्या तर तिला मिठीच मारते आणि म्हणते, "नक्कीच स्वीकारेल." तर आता इकडे नंदिनी जीवासमोर येते. तर जीवा तिला विचारतो, "हाय नंदिनी, तू कुठे चाललेली आहेस?" तर नंदिनी त्याला म्हणते, "गेले 3 तास तुम्ही इथे बाहेर आहात. काय करता इथे तुम्ही?" तर तेव्हा जीवा थोडासा हसतो आणि तिला म्हणतो, "हो, हो, तुमचं बरंच लक्ष आहे माझ्यावरती." तर नंदिनी त्याला म्हणते, "तुम्ही असं मला जबरदस्तीने मिळवू नाही शकत जीवा." तर तेव्हा जीवा म्हणतो, "अगं पण मी तुला आणि बाबांना इथे प्रेमाने जिंकायला आलेलो आहे. ते सिनेमामध्ये नाही का हिरो हिरोईनसाठी." असं तो बोलत असताना नंदिनी त्याच्यावरती जोराने ओरडते आणि म्हणते, "स्टॉप इट. हा सिनेमा नाहीये. हे खरं जग आहे. डोळे उघडा आणि जरा नीट बघा. 3 तास झाले आहेत तुम्ही इथे आलात आणि माझं जगणं नकोसं करून टाकलेलं आहे तुम्ही. तुम्हाला काय वाटतं असं छान-छान वागून, कॉलर उडवून, शिट्ट्या वगैरे वाजवून माझ्या आईला इम्प्रेस कराल तुम्ही आणि कूल वागाल आणि सगळं काही ठीक होईल. जखमा भरायला आणि आशा रुजायला वेळ लागतो जीवा. ती आशा तर मी केव्हाच हरवून बसलेली आहे. तुम्हाला पण सांगते, उगाचच ना आस लावून बसू नका. माझं उत्तर नाही असंच आहे. आणि हो, माझे बाबा माझ्या बाबतीत खूप सेन्सिटिव्ह आहेत. उगाच ते काहीतरी तुम्हाला करतील आणि काहीतरी बोलतील आणि ते मी नाही सहन करू शकणार आणि मी तुमच्यासमोर हात जोडते. प्लीज तुम्ही इथून निघून जा." तर जीवा तिला म्हणतो, "तुला घेतल्याशिवाय मी इथून कुठे सुद्धा जाणार नाही. त्यामुळे जर तुला वाटत असेल ना, मी इथून जावं, तर तुला माझ्यासोबत यावं लागेल." तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, "पालत्या घडावर पाणीच आहे तुमच्यासोबत बोलणं म्हणजे." असं म्हणून ती तिथून निघून जाऊ लागते. तर जीवा तिच्या मागे-मागे पळत जातो आणि म्हणतो, "सांग ना कुठे चाललेली आहेस? आनंद निवासला का? अरे ग्रेट! मग आपण जोडीने जाऊयात." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "मी आनंद निवासला जाते आणि आता खुश वाटलं असेल का तुम्हाला?" तर जीवा म्हणतो, "एक काम करतो ना, मी तुला बाईकवरून सोडतो ना मग." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "नाही, नाही, त्याची काही सुद्धा गरज नाहीये. जगामध्ये ना रिक्षा नावाची एक कमाल गोष्ट आहे. मी रिक्षाने जाणार आहे."
तर जेव्हा म्हणतो, "अगं, अगं थांब, मग ती मी परत रिक्षावाला बनून येऊ का? जसं मागच्या वेळी आलो होतो." आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता नंदिनीला तो क्षण आठवतो, की ज्यावेळेस जेव्हा रिक्षावाला बनून आलेला असतो. तर जेव्हा म्हणतो, "तुला आठवतंय का? तेव्हाही तू अशी चिडली होतीस माझ्यावरती. तेव्हा मी तुला माझ्या रिक्षामध्ये बसवून घरी सोडलेलं होतं. तुला कळालं सुद्धा नव्हतं ते." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "काय कळालं नव्हतं? सगळं काही व्यवस्थित कळालेलं होतं. मी घड्याळ दिलेलं, घड्याळ घालूनच तुम्ही आलेला होतात रिक्षावाला बनून आणि मी फक्त बोलले नाही, पण कळालं होतं मला सगळं काही. आता वाट सोडणार आहात का माझी?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "आई ऐक ना, अगं तू जा ना आनंद निवासला, मी तिकडे सगळ्यांना फोन करून सांगेनच." असं तो म्हणत असतो. तर तेव्हा नंदिनी त्याच्यावरती एकदम चिडते आणि म्हणते, "खबरदार, खबरदार, तुम्ही इथे आला आहात आणि इथे घरामध्ये घेतलेलं नाहीये तुम्हाला. याची जर तुम्ही रिक्षा फिरवलीत ना, तर याद राखा." असं म्हणून ती आता तिथून निघूनच जाते. तर जेव्हा म्हणतो, "अरे यार, काय बाई आहे ही? म्हणे रिक्षा फिरवू नका." "मी कशाला रिक्षा फिरवू? इथे माझी प्रश्नांची रिक्षा उत्तरापर्यंत पोहोचत नाहीये आणि म्हणे रिक्षा फिरवू नका." आणि एकदमच म्हणतो, "अरे येस, येस, उत्तर मिळालं मला. माझ्या चकाचक बाईकडून माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मला मिळालं. माझ्या राहण्याचा आणि माझ्या चकाचक बाईला मिळवण्याचा प्रश्न सुटला." असं म्हणून त्याला काहीतरी शक्कल सुचलेली असते आणि त्यांनी परत आता इकडे देशमुखांच्या घरामधला सीन दाखवलेला आहे. इकडे मानिनी काव्याला म्हणत असते, "काव्या, पुढच्या काही दिवसांमध्ये पार्थ जर तुला काही वेडं-वाकडं बोलला ना, तर तू वाईट वाटून घेऊ नकोस अगं." तर तेव्हा काव्या म्हणते, "आता ना काकू, मला कशाचंच वाईट वाटत नाही. कारण ना मी प्रेमात पडलेली आहे ना देशमुखांच्या. आणि तुम्हाला खरं सांगू का काकू, माझं तर ऑलरेडी वाईट वाटून झालेलं आहे. त्यामुळे आता ना मला वाईट वाटून चालणार नाही. दोघंही हर्ट झालेलो आहे. दोघांनाही वाईट वाटलेलं आहे. असं झाल्यानंतर ना संसार कसा होईल? त्यामुळे आता मला वाईट वाटून घेणं चालणारच नाही. आणि माझंही वाईट वाटून घेणं वगैरे करून झालेलं आहे ना हो काकू. आता मिशन एकच, मिशन लग्नासाठी काय पण. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी अशी एक गोष्ट करणार आहे, ज्यांनी देशमुखांना मी ना माझ्या मनामधलं सगळं काही सांगू शकेन. ते इरिटेट होतील तरी सुद्धा मी त्यांच्यासोबत बोलू शकेन. अगदी कधीही आणि केव्हाही. आणि हवं तेवढं." तर मानिनी म्हणते, "अरे बापरे! म्हणजे नक्की काय करणार आहेस तू?" असं या दोघी बोलत असतात. तर तेव्हा आता आशा तिथून चाललेली असते. तर मानिनी तिला बोलवते आणि विचारते, "अगं आशा, कुठं चाललेली आहेस?" तर तेव्हा आशा सांगते, "जीवादादाच्या रूमची जरा साफ करते." तर मानिनी तिला म्हणते, "अगं बाई, जीवाने तुला सांगितलेलं आहे ना, ही गोष्ट लक्षात आहे का तुझ्या, की तिकडच्या गोष्टी इकडे-तिकडे करू नकोस?" तर आशा म्हणते, "हो, सगळं काही लक्षात आहे माझ्या." असं म्हणून ती आता रूमची साफ करायला आतमध्ये येते आणि ती म्हणत असते, की "जीवादादांनी सांगितल्याप्रमाणे ना मी रूमची साफ करते. कुठल्याही वस्तूला हात नाही लावत, नाहीतर आल्यावर ना ओरडतील." आणि इकडचं तिकडं केलं आणि हे कपडे आणि म्हणते ती, "हे कपडे तर असेच आहेत तिथे, लॉन्ड्रीला तर दिलेच पाहिजेत." नाहीतर ती असं म्हणून ती झाडू ठेवते बाजूला आणि जीवाचे कपडे घेऊ लागते आणि त्याचे कपडे घेत असताना त्या कपड्यामधून काहीतरी पडतं खाली, कसलं तरी चाक पडतं. तर हे तेच चाक असतं मित्रांनो, म्हणजे ज्यावेळेस तो फार्म हाऊसवरती गेलेला असतो आणि ते चाक रम्याच्या बॅगचं चाक असतं, ते धडपडून त्याच्या जवळ आलेलं असतं आणि त्यानं हे बॅगचं चाक स्वतःच्या जवळ ठेवलेलं असतं. तर आता आशा म्हणते, "काय करू? हे कसलं चाक आहे? हे मानिनी वहिनींना सांगू का? त्यांना कळेलच, पण नको करायला, काही सुद्धा करायला नको. असं जीवादादांनी सांगितलेलं आहे ना, की कुठल्याही वस्तूला हात नाही लावायचा. मी त्यांना द्यायची आणि काहीतरी व्हायचं. त्यापेक्षा मी इथेच ठेवते ते आणि कपाटात ठेवू का? नको रे बाबा." असं म्हणून ती कपाटाला हातच नको लावायला म्हणते आणि ते चाक तिथंच टेबलवरती ठेवते आणि परत विचार करते, "कपडे तरी धुवायला टाकू का नको?" असं ती म्हणते आणि "राहू देत बाबा, मी वहिनींना विचारते, नाहीतर जीवादादा ओरडायचे माझ्यावर." असं म्हणून ती कपडेसुद्धा परत ठेवते आणि विचारासाठी परत ती बाहेर जाते. आणि इकडे आता वसू आणि रम्याचा सीन त्यांनी दाखवलेला आहे. वसू तर ती जी काही पुराव्याची बॅग असते, ती बॅग खोलून बसलेली असते आणि त्याच्यात काहीतरी शोधत असते. तर तेव्हा रम्या बाहेरून येते आणि तिने दरवाजासुद्धा तसाच उघडा ठेवलेला असतो. तर रम्या तिच्यावरती चिडते आणि म्हणते, "अगं आई, हे काय चाललेलं आहे तुझं? तू बरी आहेस ना? हे सगळं काही असं उघडून ठेवलेलं आहेस तू आणि कोणी आलं तर आपल्या रूममध्ये?" तर तेव्हा वसू म्हणते, "अगं रम्या, या सगळ्या वस्तूंची विल्हेवाट कशी लावायची ना, याचाच विचार करते मी. ती देशमुखांच्या घरामधली स्पाय आशा आहे ना, कधीही आपल्या रूममध्ये येऊन टपकेल. आज काय पडदे धुवायचेत काय, उद्या काय चादरी बदलायच्या आहेत काय, परवा काय बाथरूम घासायचं आहे काय, असं ती सतत काहीतरी करत असते. तर तेव्हा रम्या तिला म्हणते, "अगं मग तिला सांग ना, नको आमच्या रूममध्ये येऊस, नकोस, आमची आम्ही करू म्हणून." तर तेव्हा वसू म्हणते, "आमचं आम्ही म्हणजे काय, काय तू करणार आहेस का?" आणि या दोघी भांडू लागतात, "मी करणार नाही, मी करणार नाही," असं म्हणून. तर वसू म्हणते, "अगं रम्या, त्या शिक्षेच्या वेळेला ना पांढरे कपडे घालून ना अख्ख्या घरामध्ये ना जन्मभराची सफाई करून ठेवलेली आहे आणि तसंही त्या चोंबड्या आशाला जर मी सांगितलं ना, की आमच्या रूममध्ये येऊ नकोस, तर मग मानिनीचे अँटेने ऑन होतील. मग काय करायचं? तिला जर का संशय आला आणि तिने जर का आपल्याकडे हे बघितलं आणि डॉट्स जर जोडले गेले, तर असं ती म्हणत असताना इतक्यातच काव्या तिथं येते मित्रांनो आणि दरवाजा उघडते आणि समोर ती बघते तर तिथे बॅगसुद्धा असते आणि या दोघी आता जाम घाबरतात. तर आता इकडे त्यांनी परत मित्रांनो मोहितेंच्या घरामधला सीन दाखवलेला आहे. इकडे धनंजय आता एका वॉचमनला म्हणजे जीवाचा फोटो दाखवतो आणि त्याला म्हणतो, "हा जीवा देशमुख आहे. हा मुलगा ना माझ्या मुलीच्या मागे लागलेला आहे."
या माणसाला ना घरात शिरू द्यायचं नाही. हा आत्ता बाहेर गेलेला आहे, पण माझी खात्री आहे हा चिकट माणूस इथे कधीसुद्धा येईल. त्याच्यावरती लक्ष दे, कळतंय का तुला?" असं तो म्हणत असतो. तर तेव्हा तो सिक्युरिटीवाला जीवाचा फोटो हातामध्ये घेतो आणि त्याला म्हणतो, "मला सगळं काही कळालेलं आहे मालिक. तेवढा मराठी मला चांगला येतो. तुम्ही फिकर नाही करू. मी याला या इलाकाच्या आजूबाजूला सुद्धा घुमू देणार नाही आणि याला कंटाप देणार आहे मी. याला याची नानी याद देणार." असं तो म्हणत असतो. आणि तुम्हाला साहेब पता नाही पण हमारा यहाँ या गुड्डू का अख्खा मोहल्ला घाबरतो. पिंकी कसम असं तो बोलत असतो आणि इतक्यातच आता कुत्रं भुंकलेला जोराचा आवाज येतो. तर तेव्हा तो गुड्डू सिक्युरिटीवाला जोरात घाबरतो आणि जाऊन धनंजयच्या अंगावरच उडी मारतो आणि म्हणतो, "मालक, मालक" असं म्हणतो घाबरू लागतो. तर तेव्हा धनंजय म्हणतो, "आणि हा गुड्डू कुत्र्याला घाबरतो का?" तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "नाही, नाही, वैसे नाही मालिक. ते काय आहे ना, ते कुत्र्याचा आवाज ऐकून ना मी देवाकडे दुआ करतो. पण इन्सानमधला कुत्तेला ना जालीम दफा पण करतो." असं या दोघांचं बोलणं चालू असतं. इतक्यातच जीवा हळूच आतमध्ये परत येतो. तर धनंजय म्हणतो, "बघ तो आला आहे तिकडे. त्याला इथून बाहेर काढ." असं म्हणून तो आतमध्ये निघूनच जातो. तर गुड्डू म्हणतो, "जी मालिक." तर जीवा बडबड करत परत आतमध्ये येत असतो. तर मी आता काय करायचं मला कळतच नाही. नंदिनीला कसं मिळवायचं मला कळत नाही. सगळं काही अवघड होऊन बसलेलं आहे. असं तो म्हणून जात पुढे जात असतो आणि एकदमच तो थांबतो आणि म्हणजे पुढे जाऊच शकत नाही. म्हणतो, "अरे काय झालं? मी पुढे का जात नाहीये?" तर तेव्हा तो गुड्डू असतो तो जीवाच्या पोटाला असं त्यानं दाबून धरलेलं असतं. आणि आपलं डोकं त्याच्या पोटाला लावलेलं असतं आणि तो दाबून धरलेला असतो त्याने. तर जेव्हा त्याला मागे सरकवतो आणि त्याला विचारतो, "अरे भाई कोण आहेस तू? आणि मी आल्या-आल्या काय चिपकू आंदोलन सुरू केलेस?" तर तेव्हा तो गुड्डू सांगतो, "मी या घराचा नवीन वॉचमन आहे गुड्डू. और एक बात सुन आणि हे जर तुझी एंट्री आणि शानपत्ती आहे ना, ते घराच्या बाहेर दाखवायचं. आता इथून निघायचं. चला निघा इथून." असं म्हणतो. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, "अरे भाई काय कमाल बोलतोस रे तू आणि तुझं नाव पण सॉलिड आहे गुड्डू." तर तेव्हा तो गुड्डू म्हणतो, "चांगला आहे का? माझ्या बाबूजींनी ठेवलेलं आहे नाव." तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, "अरे तुझ्या बाबूजींनी तुझं नाव चांगलं ठेवलेलं आहे. काय रे गुड्ड्या?" असं तो म्हणून त्याला एक टपली मारतो आणि तो गुड्डू तर जीवाच्या निम्म्याचा उंचीचा असतो आणि जीवा तर त्याला म्हणू लागतो, "अरे गुड्डू यार तुझ्या बारशाची बुंदी खायला तू बोलवलंच नाहीस मला." तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "अरे यार ये क्या बोल रहा है? बुंदी, बारसा कुछ समझ में नहीं आ रहा है मेरे." तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, "अरे सांगतो थोडंसं खाली बस." आणि त्याला म्हणतो, "काय आहे ना तू आणि तुझं नाव दोघं पण सॉलिड आहात. मला म्हणायचं एवढंच होतं बाय द वे मी जीवा आहे." असं म्हणून तो त्याचा हात पुढं करतो. तर तेव्हा गुड्डू सुद्धा त्याच्या हातात हात देतो आणि म्हणतो, "अच्छा जीवा काय समझ रहे, समझ रहे." तर तेव्हा जीवा सुद्धा म्हणतो, "काय नाही समझ रहे." तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "हेच की तू माझ्याबरोबर ना इमारतीसारखा गोल, 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 गोल फिरून ना गोड-गोड बोलत आहेस, माझ्याशी दोस्ती करायला बघत आहेस माझ्याबरोबर. पण यामध्ये ना हा जो गुड्डू आहे ना, तुझ्या गोड-गोड बोलण्यामध्ये फसणार नाही आहे. आमचे जे धनंजय साहेब आहेत ना, त्यांनी तुला बाहेर जायला सांगितलेलं आहे. इकडून निघून जा तू." असं म्हणून त्याला ढकलत असतो. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अरे मला अडवायला एवढी फील्डिंग, भाई मला अडवायला चक्क वॉचमन ठेवला." असं म्हणून तो बाजूला सरकतो आणि तो गुड्डू असं साईडला जातो एकदम. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अरे भाई आता मला कुठे हिरो वाला फील येतोय. तुला सांगतो गुड्डू, अरे हिरोईन अजून यायची आहे. माझी चकाचक बाई यायची आहे अजून. तिला मनवायला ना मी एक सॉलिड जुगाड सुद्धा केलेला आहे आणि तो सुद्धा यायचा आहे अजून." तर तेव्हा गुड्डू त्याला म्हणतो, "एक बात ध्यानामध्ये ठेव. तुला जे काही पोरी-बिरी पटवायच्या आहेत ना, ते घराच्या बाहेर पटवायच्या. इकडच्या पोरींना बघायचं सुद्धा नाही. कळलं का? पिंकी कसं मला दंडा उचलायला लागणार आता." असं तो म्हणतो आणि तेव्हा जीवा त्याला म्हणतो, "अरे भाई काय बोलतोस तू? आपण सुद्धा सॉलिड लाठी-काठी खेळतो. होऊन जाऊ देत का एक-एक." तर तेव्हा गुड्डू त्याला म्हणतो, "अरे तुला नीट सांगितलेलं समजत नाहीये का?" असं म्हणून तर परत त्याला तो ढकलू लागतो. तर तेव्हा जीवा म्हणतो, "अरे असं नाही, ऐक माझं जरा. माझी चकाचक बाई रुसली आहे माझ्यावरती. मला तिला मनवायचं आहे. तुला कळत नाहीये का? तुझं लग्न झालंय का?" असं म्हणून हे दोघे एकमेकांच्या पाठीला पाठ लावून फिरत असतात आणि तेव्हा गुड्डू एकदम इमोशनल होतो आणि मागे वळून बघतो आणि रडूच लागतो. तर तेव्हा जेव्हा त्याला परत विचारतो, "अरे लग्न झालंय का तुझा?" तर तेव्हा गुड्डू एकदम इमोशनल होऊन रडत असतो आणि तो खालीच बसतो. तर जेव्हा जीवासुद्धा त्याच्यासोबत खाली बसतो आणि म्हणतो, "अरे तुला सांगतो लग्न ही रडवणारीच गोष्ट आहे." आणि त्याला जवळ घेत म्हणतो, "ना रे मेरा गुड्डा, इधर आ, इधर आ. मैं बोल रहा हूँ ना, एक-एक चाय हो जाएगा?" तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "हो, हो. हो जाए, हो जाए." आणि तेव्हा गुड्डू उठून चाललेला असतो. तर तेव्हा जेव्हा त्याला विचारतो, "अरे गुड्डू कहाँ जा रहे हो?" तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "चाय लाने." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अरे अदरक जरा ज्यादा डाल ना गुड्डू." आणि आता गुड्डू रडत-रडत तिथून निघून जातो. तर इकडे आता देशमुखांच्या घरी काव्या जेव्हा रूममध्ये येते, तर तेव्हा चक्क रम्या त्या बॅगेच्या वरतीच बसलेली असते. बॅग बंद करून बॅगेच्या वरतीच बसलेली असते आणि ते बघितल्यानंतर काव्या मोठमोठ्याने हसू लागते आणि तिला म्हणते, "अगं ए बिघडलेलं घड्याळ, अशी का बसलेली आहेस तू बॅगेवरती?" तर आता रम्या बॅगेवरती ती बसलेली असते आणि त्या बॅगेच्यामध्ये वसूचं बोट अडकलेलं असतं आणि रम्याचं तिकडे लक्षच नसतं आणि वसूला चांगलंच दुखत असतं. तर रम्या आता काव्याला म्हणते, "अगं ए तू मला बिघडलेलं घड्याळ म्हणालीस का?" तर तेव्हा काव्या म्हणते, "हो अगं, बिघडलेल्या घड्याळामध्ये काटे असतात
असतात, पण ती वेळ बरोबर दाखवत नसतं, नाही का? तर ती चुकीची वेळ दाखवतं. अगं, तुझं अगदी तसंच आहे. तुझी ना वेळ चुकली रम्या आणि तुझ्याकडे बघून ना मला काय आठवतंय सांगू का? आमच्या गावी म्हणजे बाबांच्या गावी साताऱ्याकडे ना म्हशी तलावात डुंबत असतात ना, अशाच बसलेल्या असतात अगदी फटका मारून. असं म्हणून ती परत मोठमोठ्याने हसू लागते. तर रम्या तर चिडते आणि वसूला म्हणते, "अगं, तू हिला बोल ना काहीतरी." तर रम्याने असं म्हटल्यानंतर वसू न बोलता इवळतच असते. तर काव्यासुद्धा म्हणते, "अहो, बोला ना काहीतरी आत्याबाई, बोला, बोला. तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना, ते बोला." "असू दे, ठीक आहे. मी इथं कशासाठी आले होते? तुम्हाला दोघींना ना बोलवायसाठी आलेले होते. जरा चला सगळी मिळून ना शुभम करोती म्हणूयात. देवाला जरा बुद्धी मागा स्वतःसाठी. देवा आम्हाला चांगली बुद्धी दे असं म्हणा. जरा देवासमोर चला." असं त्या दोघींना ती म्हणत असते. तर रम्या म्हणते, "नाही, नाही, आम्हाला यायचं नाहीये, तू जा." तर वसू तिला हळूच बोलते, "अगं रम्या, जा, जा, जा." तर रम्या म्हणते, "नाही, नाही, आम्हाला नाही जायचं, तू जा." तर तेव्हा काव्या तिचा हात पकडते रम्याचा आणि तिला खेचतच घेऊन जाते. तर आता वसू तिचं बोट जे काही अडकलेलं असतं ते बाहेर काढते आणि जोराची ओरडू लागते आणि म्हणते, "आई ग आई, माझं चेंबडलं, बोट चेंबलं माझं." असं म्हणून ती बोटाला फुंकार मारू लागते आणि म्हणते, "या काव्याला ना कुठून एवढा चेव आलेला आहे कोणाला माहिती? आजचा ना दिवसच वाईट आहे. एकतर काव्या ही डोक्यावरती येऊन बसलेली आहे आणि तो जीवा नंदिनीकडे गेलेला आहे आणि इकडे परत आता त्यांनी मोहितेंच्या घरामधला म्हणजे घराबाहेरचा सीन दाखवलेला आहे. त्यांनी आता तो गुड्डू रडत-रडत चहा वगैरे घेऊन आलेला असतो आणि जीवाने त्याची टोपी घातलेली असते आणि तो आता रडत-रडत बोलू लागतो. म्हणतो, क्या बताये जीवा भैया, तेव्हापासून ना मेरे कलेजे का तुकडा हमारी पिंकी हमारे से नाराज हो गई." तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, "मला तुझं दुःख कळते रे गुड्ड्या, पण तू टेन्शन घेऊ नकोस. तू तुझ्या कामामुळे तुझ्या पिंकीपासून दूर आहेस ना, म्हणून ती तुझ्यावरती रुसली आहे ना. पण रुसलेल्या बायकांना मनवायच्या टिप्स आहेत माझ्याकडे. तुला सांगतो हल्ली ना बायकांचं रुसण्याचं प्रमाण वाढलंय अरे. त्यामुळे ना मला पण ना माझा सिलेबस नवीन तयार करावा लागत आहे." तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "अरे जीवा भैया ये क्या बोल रहे हो? सिलेबस समझ में नहीं आ रहा है मेरे. बाउंसर जा रहा है मेरे." तर तेव्हा जीवा म्हणतो, "अरे कसं आहे माहिती आहे का तुला? तुझी पिंकी कशी तुझ्यावरती रुसली आहे ना, तशीच माझी चकाचक बाईसुद्धा माझ्यावरती रुसलेली आहे." तर तेव्हा गुड्डू विचारतो, "अरे कोण चकाचक बाई?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अरे नंदिनी, हमारी लुगाई." तर गुड्डू म्हणतो, "तोहार लुगाई? इसका मतलब तुहार शादी हो गई है?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "हो गई है." तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "अरे लगीन झाले तरी पण तू इथे पोरगी छेडायला येतोस. शर्म नहीं का? चीज नहीं का तुम्हारे पास?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अरे गुड्ड्या, इस घर की लड़की हमारी लुगाई." तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "इसका मतलब वो धनंजय साहब का?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "हमारे ससुर जी है वो, उनकी लड़की ही हमारी लुगाई है, समझी बात?" आणि ती रुसली रे माझ्यावरती. मी तिला मनवणार आणि मी काय म्हणतो, "गुड्ड्या, नंदिनीला मनवायला माझी हेल्प करशील का तू? माझी हेल्प कर आणि मी तुला पिंकीला मनवायचे टिप्स देतो. काय बोलतो?" असं त्यानं म्हटल्यानंतर गुड्डू तर खुश होतो आणि त्याला म्हणतो, "अरे जीवा भैया, ये भी कोई बात हो गई? वो क्या कहते हैं ना, प्यार और जंग में सब कुछ माफ होता है और तुम तो जीवा भैया रेगिस्तान में ना कुएँ जैसे हो, भूखे इंसान के लिए एक निवाला जैसे हो, अकेले आदमी को ना ये सहारे जैसे हो तुम। अरे जीवा भैया, हम तुम्हारे साथ है, हम तुम्हारे साथ है. एक बात याद रखो जीवा भैया, आज से ना अभी से तुम्हारे आँख में जो आँसू आहे ना, ते माझ्या डोळ्यामधून वाहणार. तुमच्या दुःखाचा डोंगर तो मी झेलणार आहे. ये डील वा डन समजो." तर असं गुड्डू बोलत असतो. तर तेव्हा जीवाचा मोबाईल वाजू लागतो आणि तेव्हा जीवाच्या मोबाईलवरती चक्क शारदाचा फोन आलेला असतो आणि जीवासुद्धा आता फोन उचलतो आणि म्हणतो, "हां, सासूबाई बोला, काय खबर?" तर तेव्हा शारदा बरोबर सगळ्या काही खबरा जीवाला पोहोचवत असते नंदिनीच्या बाबतीतल्या. ती म्हणते, "जीवा, तुझी बायको ना 2 मिनिटात घरी येते." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "येऊ देत, येऊ देत. या जीवाने ना तुमच्या मुलीसाठी काय जुगाड केला आहे ना, तुम्ही बघालच. बाय, बाय." असं म्हणतो फोन ठेवून देतो. तर तेव्हा आता गुड्डू ते सगळं काही ऐकतो आणि म्हणतो, "जीवा भैया, हम कब से सुन रहे हैं जुगाड, जुगाड. के काय केला आहे जुगाड? कौन-सा जुगाड केला आहे?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "कळेल." असं म्हणून तो टिचकी वाजवतो आणि तिथून गायबच होतो. तर तेव्हा गुड्डू त्याला शोधतच राहतो, की जीवा कुठं गायब झाला आणि त्यानंतर आता नंदिनी घरी येते आणि दरवाजात आता गुड्डू तिला अडवतो आणि म्हणतो, "सलाम मॅडम." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "अच्छा, तुम्ही गुड्डू आहे का?" तर तेव्हा गुड्डू सांगतो, "हो, आम्हीच गुड्डू आहे." "बरं, बरं." नंदिनी म्हणते, "बरं, बरं, बाबा बोलले होते तुमच्याबद्दल." असं ती म्हणून ती आजूबाजूला जीवाला शोधू लागते आणि विचारते, "वो कहा है?" तर तेव्हा गुड्डू विचारतो, "वो कोण?" तर नंदिनी म्हणते, "नाही, नाही, राहू देत, मी बघते." असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. तर तेव्हा गुड्डू म्हणत असतो, "अरे बताइए ना कौन वो?" असं म्हणून तो तिच्या मागे-मागे धावत असतो आणि तिला म्हणतो, "अरे मॅडम बताइए ना कौन, कौन? सांगा ना." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "वो जीवा, जीवा, वो कहाँ है?" तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "वो जीवा, वो तो कब का 9-2-11 झाला. वो कहा ना मॅडम, ये जो जो गुड्डू आहे ना, त्याच्या सामने कोणी पण टिकत नाही. पिंकी कसम." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "म्हणजे जीवा गेली इथून?"
तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "हो, जमाना हो गया." तर नंदिनी थोडीशी म्हणजे अस्वस्थ होते, पण म्हणते, "बरं झालं, मला ना त्यांनी इथून जायलाच हवं होतं." आणि असं ती म्हणत असताना बाहेर जेव्हा तर चक्क मित्रांनो रिक्षा घेऊन आलेला असतो आणि त्याने रिक्षावरती एकदम सगळीकडे सगळीकडे अशी सजावट करून टाकलेली असते. त्याच्यावरती त्यानं लिहिलेलं असतं, "नंदिनी ये ना" आणि "नंदिनी, जीवांदिनी" असं सगळं काही त्यानं त्या रिक्षावरती लिहिलेलं असतं. चिटकवलेलं असतं स्टिकर वगैरे सगळे आणि हार्टचे स्टिकर वगैरे चिटकवून टाकलेले असतात आणि पूर्ण रिक्षा भरून टाकलेली असते. आणि तो तिकडून आता बाहेरून रिक्षामध्ये बसूनच ओरडतो, "नंदिनी ये ना" आणि असं त्यानं म्हटल्यानंतर गुड्डू त्याच्याकडे बघतो आणि "वाह! वाह! मस्त, मस्त" असं तिथूनच इशारा करतो. तर नंदिनी तर बाहेरच्या दिशेने बघत असते आणि आता जेव्हा परत ते रिक्षाचा तो हॉर्न वगैरे वाजवतो आणि "नंदिनी ये ना" असं परत ओरडू लागतो आणि त्यानंतर तो रिक्षा आतमध्ये घेऊन येतो आणि नंदिनीला गोल, गोल नंदिनीच्या गोल, गोल फिरवू लागतो आणि इथे परत त्याने असं म्हणजे मित्रांनो छान असं मस्त गाणं लावलेलं आहे. ते आपलं मस्त फेमस गाणं "ये ना प्रिये, ये ना प्रिये" आणि ते गाणं असं वाजत असताना जेव्हा तिच्या गोल, गोल फिरत असतो आणि त्यानंतर तो नंदिनीसमोर रिक्षा थांबवतो, तर तेव्हा नंदिनी ती रिक्षा सगळीकडे बघू लागते नंदिनी आणि त्या रिक्षावरती त्यानं जे काही लिहिलेलं असतं ते सगळं आता ती बघत असते. आणि त्यानंतर जेव्हा रिक्षातून खाली उतरतो आणि छान असं मस्त डान्स वगैरे करून तो गाणं म्हणू लागतो आणि तेव्हा नंदिनी त्याच्यावरती ओरडते, "स्टॉप इट! हे सगळं काय आहे तुम्ही? रिक्षा कशी काय घेऊन आलात तुम्ही इथे?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "1 मिनिट, एक तर ही रिक्षा नाहीये, हिचं नाव आहे. तुझं जसं नाव आहे ना नंदिनी, तसं हिचं नाव आहे डार्लिंग. हे बघ ना, इथे बघ तर, माझ्या डार्लिंगकडे बघ, तुला कशी वाटली माझी डार्लिंग?" असं तो म्हणतो नंदिनीला आणि त्या रिक्षाजवळ आणतो. तर तेव्हा नंदिनी चक्क त्या रिक्षामध्ये आतमध्ये सगळीकडे बघू लागते. तर जेव्हा त्या रिक्षामध्ये आता सगळीकडे त्या दोघांचे फोटो चिटकवलेले असतात आणि ते बघितल्यानंतर तर नंदिनीचे डोळेच मोठे होतात आणि तिला ते सगळं काही छान वाटू लागतं आणि ती सगळी काही रिक्षामध्ये आतमध्ये बघतच असते. तर जेव्हा आता तिचा हात पकडतो आणि म्हणतो, "अगं फक्त एवढंच नाही आहे, ये, ये, इकडे ये, मागे ये, बघ." असं म्हणून ते रिक्षाच्या मागे तो तिला घेऊन जातो आणि तिथे लिहिलेलं असतं त्याने सगळं काही, "नंदिनी ये ना" आणि चकाचक बाईसुद्धा लिहिलेलं असतं. तर तेव्हा नंदिनी त्याचा हात झटकते आणि तिथून बाजूला जाऊ लागते आणि त्याला म्हणू लागते, "मला एक कळत नाहीये, तुम्ही इथे आत रिक्षा कशी काय आणली?" तर जेव्हा तिला म्हणतो, "अगं ते महत्त्वाचं नाहीये. महत्त्वाचं काय आहे, तर रिक्षा वाटली माझी डार्लिंग कशी वाटली?" असं म्हणून तो तिच्याकडे बघून हसत असतो. तर तेव्हा नंदिनीला तर काही कळत नसतं, की याच्यावरती रागवावं, याच्यावरती चिडावं का याच्यावरती प्रेम करावं. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता मित्रांनो पार्थ काव्यावरती चिडत असतो. तिला म्हणत असतो, "तुम्ही का आलेला आहात? मला कोणाचीही गरज नाहीये. जा इथून." असं तिला तो ओरडतो. तर तेव्हा काव्याला थोडंसं त्या गोष्टीचा धक्का बसतो. आणि इकडे नंदिनी सुद्धा जीवाला म्हणते, "आत्ताच्या आत्ता तुमचं दुकान बांधा आणि निघा इथून." असं म्हणून ती रागारागातच आतमध्ये जाते. तर तेव्हा जीवा मोठमोठ्याने हसू लागतो. तर आता गुड्डू जीवाला म्हणतो, "मला असं वाटतंय, की तुमचं त्यांच्यावरती म्हणजे तुमच्यावरती प्रेम नाहीये त्यांचं." तर तेव्हा जीवा म्हणतो, "जर समजा तिचं माझ्यावरती प्रेम असलं, तर वळून बघेलच ती." आणि तो म्हणू लागतो, "पलट, पलट, पलट. अगं चकाचक बाई पलट." असं त्यानं म्हटल्यानंतर आता नंदिनी आता जाता-जाता पलटून बघते मित्रांनो. आणि तेव्हा जीवा म्हणतो, "अरे पलटली, पलटली." आणि असं त्यानं म्हटल्यानंतर गुड्डूसुद्धा त्याच्याकडे धक्क्याने बघू लागतो. म्हणजे त्याला सुद्धा आता कळतं, की नंदिनीचं जीवावरती किती प्रेम आहे ते. तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.